नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुका पार पडल्या। निकाल इतके विचित्र आले की एक जात सगळे खुश झाले आणि एक जात सगळेच नाराज झाले। भाजपला एकीकडे केंद्रातील आपली सत्ता टिकल्याचा आनंद झाला, त्याच वेळी केंद्रातील सत्तेवर आपले एकहाती नियंत्रण नाही ही सल त्यांना टोचत आहे। भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला असता तर भाजपने ही लढत खऱ्या अर्थाने जिंकली असे म्हणता आले असते, परंतु तो जादुई आकडा बराच दूर राहिला। मोदींचे गर्वहरण केल्याचा आनंद विरोधकांना नक्कीच आहे, परंतु अगदी थोडक्यात हातची सत्ता गेली याची वैषम्य देखील आहेच। भाजपची सत्ता कायम राहिली असली तरी भाजपच्या जागा मात्र कमी झाल्या, हा आपला विजय मानायचा का असा प्रश्न विरोधकांना नक्कीच पडत असेल। निकालानंतर सुरुवातीला भाजपला सरकार स्थापन करताना अनेक अडचणी येतील, खूप सौदेबाजी करावी लागेल, त्यातून सरकारची अस्थिरता वाढत जाऊन हे सरकार कोसळेल आणि कदाचित आपल्याला सरकार स्थापनेची संधी मिळेल ही अंधुक आशा विरोधकांना होती। परंतु सुरुवातीच्या 2-4 दिवसातच या आशेला सुरुंग लागल्याचे पाहायला मिळालं। हे सरकार कोसळण्याची शक्यता खूप कमी आहे आणि कोसळले तरी विरोधकांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेलच याची शाश्वती नाही। सरकार कोसळले तर कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागू शकते। त्यातच यावेळी ज्या तीव्रतेने मोदी सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली होती तशी पुन्हा होईलच याचीही खात्री नाही। लोकसभा निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा घालवली ती महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने, त्यामुळे या 2 राज्यांकडे भाजप नेतृत्व आता अधिक बारकाईने लक्ष ठेवून आहे। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 4 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। लोकसभेत घालवलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करण्यासाठी भाजप जोर लावणार हे निश्चितच। विरोधकांनी अफवा आणि खोट्या प्रचाराच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त केले, या भाजपच्या आरोपाची पुष्टी व्हायची असेल तर विधानसभा निवडणुकीत भाजपला दमदार कामगिरी करावी लागेल। अर्थात हे आव्हान सोपे नाही, त्यातच महाराष्ट्रात भाजप अन्य 2 पक्षांसोबत निवडणुकीला सामोरे जाणार आहे। अशा प्रकारे युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवताना अनेकदा सहकारी शत्रू होतात, हा काही नवा अनुभव नाही। लोकसभा निवडणुकीतही हे पाहायला मिळाले। जिथे ज्या पक्षाचे उमेदवार होते तिथे युतीतील अन्य पक्षांचे नेते कार्यकर्ते फारसे सक्रिय दिसले नाही, काही ठिकाणी तर त्यांनी विरोधातही काम केले। काही मतदारसंघात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात नेत्यांनी काम केल्याचं दिसून आलं। सोलापुरात भाजपच्या काही नेत्यांचे छुपे सहकार्य मिळाल्याचे सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलेच आहे। हे केवळ युतीच्याच बाबतीत घडले असे नाही, महाविकास आघाडीतही असे प्रकार झाले, परंतु विजेत्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने त्याची फारशी चर्चा झाली नाही। आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला अवघे 6000चे मताधिक्य मिळाले, हे उदाहरण पुरेसे बोलके आहे। मतदार लोकसभेत ज्या पद्धतीने किंवा जो विचार करून मतदान करतात तसे विधानसभा निवडणुकीत होत नाही। मागच्या वेळी लोकसभेच्या 41 जागा जिंकणाऱ्या युतीला विधानसभेत अवघ्या 165 जागांवर समाधान मानावे लागले होते। लोकसभेत ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला मोठी आघाडी मिळाली त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, अशी अनेक उदाहरणे होती। त्यामुळे लोकसभेचे हिशेब मांडून विधानसभेचे गणित जुळवणे अंगलट येऊ शकते। शिवाय लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवामुळे भाजप सारखे पक्ष थेट जमिनीवर आले आहे। वस्तुस्थितीचे भाजप नेत्यांना भान आले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीकडून अधिक काळजी घेतली जाईल। पंतप्रधान मोदी याच आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या सभेपासूनच भाजपची प्रचार मोहीम सुरू होईल। सध्या महायुतीत 200 आमदार आहेत। कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी योग्य काळजी घेतली, वादविवाद भांडणे दूर सारली, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला तर महायुती विधानसभेत पुन्हा 200चा आकडा गाठू शकते, असा विश्वास फडणवीसांनी महायुतीच्या बैठकीत व्यक्त केला। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाआघाडीतही यावेळी सत्ता आपलीच येईल ही भावना बळावली आहे। अर्थात आत्मविश्वास अति आत्मविश्वासात परावर्तित झाला तर धोका होऊ शकतो। तुर्तास दोन्ही बाजू आता पुढच्या लढतीच्या तयारीत गुंतल्याचे दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।